पहा रे, काल आपण सरासरीचे काही क्वेश्चन पाहिलेत. आज आणखीन क्वेश्चन पाहायचेत. लक्ष द्या व्यवस्थित. क्वेश्चन आहे, एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. वर्गात एका नवीन मुलाने प्रवेश घेतला व सरासरी 6 महिन्यांनी वाढली, तर नवीन विद्यार्थ्यांचे वय किती? कशा पद्धतीने काढायचं पहा. 2 पद्धती सांगून देतो, सोपी कोणती वाटते ती बघून घे. कालच्याच पद्धतीने संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? एका वर्गातील 30 मुलं, विद्यार्थी संख्या 30 गुणिले सरासरी किती आहे 8 बरोबर एकूण किती येतं बघू. 30 गुणिले 8, 8 त्रिक 24, पुढचा एक 0, 240. एका नवीन मुलाने प्रवेश घेतला याचा अर्थ वर्गात एक नवीन मुलगा आला. म्हणजे पूर्वी 30 होते, आता झाले 31. त्यावेळी सरासरी काय झाली? 6 महिन्यांनी वाढली. 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. अर्ध वर्ष म्हणजे 0.5 वर्ष किंवा 1/2 वर्ष. दोन्हीचा अर्थ एकच. आता पूर्वीची सरासरी किती होती? 8 वर्ष होती. 6 महिन्यांनी वाढली म्हणजे अर्ध्या वर्षांनी वाढली. पूर्वी 8 वर्ष होती, आता अर्ध्या वर्षाने वाढली म्हणजे 8.5 वर्ष झाली बरोबर. 31चा आणि 8.5चा गुणाकार करा. घ्या साईडला इथं 8.5 गुणिले 31. 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 8 8, 3 5 15 5, चा 1, 3 8 24 आणि 1 25. 5 8 आणि 5 13 ला 3, चा 1, 5 आणि 1 6, 2/2. पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून आपण पण या साईडने एक संख्या सोडून एक पॉइंट देऊ. 263.5, 263.5 हा गुणाकार केला आपण इथं. त्याच्यानंतर लक्ष दे, आता इथं नवीन मुलगा प्लस जुने मुलं हे सगळे मिळून सरासरी आली. ही फक्त जुन्या मुलांची आहे. आता नवीन मुलगा जर पाहिजे असेल, त्याचं वय पाहिजे तुला, काय पाहिजे? नवीन मुलाचं वय किती? जर नवीन मुलाचं पाहिजे असेल तर याच्यामध्ये नवीन मुलगा प्लस जुने मुलं असे दोघांची मिळून सरासरी आहे. ही फक्त जुन्या मुलांची आहे. मग यांच्यामधून ही वजा कर. 263.5 वजा 240. 5 जसेच्या तसे. 3 मधून 0, 3, 6 मधून 4 वजा करा 2, 2 मधून 2 0. उत्तर किती आलं? 23.5 किंवा 23.5 हे तुझ्या नवीन विद्यार्थ्याचं काय असेल? वय असेल. याच्यापेक्षा शॉर्टने बी सोडवता येतं. नीट काळजीपूर्वक पाहून घे. कशा पद्धतीने सोडवायचं पहा. सिंपल. जुनी सरासरी, पूर्वीची सरासरी किती होती रे? पूर्वीची सरासरी आहे 8 वर्ष अधिक एकूण विद्यार्थ्यांची संख्या 30 होते, एक नवीन आला झाले 31 गुणिले वाढलेली सरासरी कितीनं वाढली? 0.5 ने. 6 महिन्यांनी म्हणजे अर्ध्या वर्षाने 0.5. काम संपलं. 8 जसेच्या तसे अधिक 31 ने 0.5 ला गुणा. 5 1 5, 5 त्रिक 15. पॉइंट जशाच्या तसा. 15.5 अधिक 8, 15 आणि 8 होतात 23. याचं उत्तर किती येईल? 23.5. या भी पद्धतीने तो सोडवू शकतो, या पण पद्धतीने सोडवू शकतो. हे झाले अति शॉर्ट. कशा पद्धतीने फॉर्म्युला पाहिजे असेल तर लिहून देतो. हे बघ, पूर्वीची सरासरी अधिक एकूण व्यक्ती गुणिले नवीन वाढलेली सरासरी. नवीन वाढलेली सरासरी. याला सोडवलं की या पद्धतीने उत्तर येतं. चिंता करायची गरज नाहीये. नीट लक्ष दे. हे पद्धत सेम क्वेश्चन पुढचा. टीव्ही ह्या दोन्ही पद्धतीने सांगून देतो. काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहून घे. पहा,
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाले तर वर्ग शिक्षकाचं वय किती? पहिल्यांदा सिंपल सांगून देतो हे बघ या पद्धतीने. पूर्वीची सरासरी अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. बस किमती भरून घे. पूर्वीची सरासरी किती होती? एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 12.5 म्हणजे ही आहे पूर्वीची सरासरी 12.5 अधिक एकूण व्यक्ती 40 विद्यार्थी आणि एक शिक्षक झाले किती रे? 41. त्याच्यानंतर गुणिले वाढलेली सरासरी कितीने वाढली? 12.5 होती, आता 13 वर्ष झाली म्हणजे वाढली किती? अर्ध्या वर्षाने 0.5 ने. इथं गुणिले 0.5. या दोघांचा गुणाकार करून घे. 5 1 5 5 चौक 20. पॉइंट नंतर एक अंक आहे, डावीकडनं 1 सोडून दे. अलीकडं अधिक आहे, इथं आहे 12.5. दोघांची बेरीज करा. 20.5 अधिक 12.5. 5 आणि 5 10 ला 0 हातचा 1 2 आणि 1 होतील 3 3 3 3. त्याच्यानंतर 2 आणि 1 पुन्हा होतील 3. पॉइंट खाली पॉइंट. सरांचं वय किती येईल रे बाबा? 33 वर्ष. हे झालं या शॉर्ट मेथडने. दुसरी मेथड त्याच्याने बी एक उत्तर येतं, हेच काय चिंता करायची गरज नाही, ते बी सांगून देतो पहा. ती पद्धत काय आहे? संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण. विद्यार्थ्यांची संख्या 40, सरासरी 12.5 टोटल कर. 4 25 ला 0. त्याच्यानंतर हातचे 2 4 2 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1 4 1 4 4 आणि 1 5. याच्या वरचा एक राहिलेला 0. पॉइंट नंतर एक अंक आहे, डावीकडनं एक अंक सोडून दे. 500 आली याची एकूण त्या ठिकाणी गुणाकार केलं तर. त्याच्यानंतर वर्ग शिक्षकासहित वर्ग शिक्षक आले तर विद्यार्थी 40 आणि शिक्षक 1 माणसे झाले 41. सरासरी किती झाली? 13 वर्ष. इथं लिह 13 बरोबर. गुणाकार कर. 13 1 13 13 चे 3 बरोबर. याच्या खाली लिह 13 चे 3 हातचा 1 13 चौक 52 आणि 1 किती? 53. शिक्षकासहित एकूण त्या ठिकाणी वय झालं 533 वर्ष. मुलांचं फक्त 500, शिक्षकासहित 533. 533 मधून 500 वजा करा, फक्त सरांचं राहील 533 वजा 500. सरांचं वय किती असेल? 33 वर्ष. तू ही मेथड वापर किंवा हे वापर, दोन्ही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी सोडवू शकतो, याच्यात शंका नाही. ही किंवा ही सोपी आहे, पण परीक्षेत तुला आठवली पाहिजे. पूर्वीची सरासरी अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. या पद्धतीने येतं, या पद्धतीने येतं. दोन्ही पद्धतीने सोडवू शकतो, त्याच्यात बिलकुल शंका नाहीये. बघू असेच 2 ते 3 क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पहा. सेम तसंच आहे. एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 किलोग्रॅम आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकांचं वजन मिळवलं तर सरासरी 1.5 ने वाढते, तर शिक्षकाचं वजन किती? शॉर्टने सोडू. दुसरी पण शॉर्टच आहे. पूर्वीची सरासरी आता पाहिल्यासारखं अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. किती न वाढली? वाढलेली सरासरी. बस सोडवलं की लगेच आन्सर येतं. पूर्वीची सरासरी किती होती? 60 किलोग्रॅम. 60 किलोग्रॅम अधिक एकूण व्यक्ती 15 विद्यार्थी आणि कुठे गेलं? एक सर आहेत.
15 विद्यार्थी आणि एक सर झाले रे बाबा 16 गुणिले सरासरी कितीने वाढते 1.5 ने गुणिले 1.5. बस या दोघांचा गुणाकार करा पहिल्यांदा. पॉइंट नाही असं तरी तर 15 × 90 चे 0 ह्याचे 9 15 × 1 15 15 9 15 × 5 20 × 4 24. पॉइंट नंतर एक अंक आहे आपण पण एक सोडू. हे उत्तर आलं 24.0 म्हणजे फक्त 24 अधिक 60. 24 आणि 60 24 आणि 60 किती होतील 84 किलोग्रॅम. हे झाले या पद्धतीने. आपली पूर्वीची पद्धत त्याच्याने मी येईल भाऊ काही चिंता नाही. बघून घे. संख्या गुणिले सरासरी. संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 15 विद्यार्थी गुणिले सरासरी किती 60 किलोग्रॅम. गुणाकार कर 15 × 90 आणि 0 900. त्याच्यानंतर शिक्षक आले. आता माणसाची संख्या किती झाली 15 पोरं आणि एक शिक्षक 16 गुणिले सरासरी 1.5 न वाढली म्हणजे पहिलं 60 होती आता 1.5 न वाढली म्हणजे 61.5 झाली बरोबर. या दोघांचा गुणाकार कर 16 85 ला 0 ह्याचे 8 16 1 16 16 8 24 होतील 24 चे 4 ह्याचे 2 16 × 96 96 आणि 2 96 आणि 2 होतील 96 आणि 2 96 आणि 2 98. आता लक्षात घे खालची जी संख्या दिली इथं पॉइंट आहे बाबा लक्ष दे. पॉइंट नंतर एक अंक आहे डावीकडनं एक सोड म्हणजे हे 984 आहे. जर खालची लाईन पाहिली तर हे शिक्षक आणि विद्यार्थी सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी वजन आहे. हे फक्त विद्यार्थ्यांचं आहे. शिक्षकाचं पाहिजे असेल तर या शिक्षकासहित विद्यार्थ्यांमधून फक्त विद्यार्थी वजा कर. 984 मधून 900 वजा केल्यावर एवढं तर कळतं आपल्याला किती उरतात त्या ठिकाणी 84 किलोग्रॅम. दोन्ही पद्धतीने सांगून दिलं. दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी बघून घे. ही पद्धत याच्यासाठी या मेथडने पूर्वीची सरासरी पूर्वी म्हणजे दिलेली सुरुवातीची अधिक एकूण व्यक्ती किती आहे त्या ठिकाणी 15 विद्यार्थी एक शिक्षक 16. त्याच्यानंतर वाढलेली सरासरी 1.5 ने या पद्धतीने केला तरी येतं या पद्धतीने केला तरी येतं. आता पाहू हा क्वेश्चन त्याच पद्धतीने या टाईपचा हा लास्ट क्वेश्चन आहे. आता मी टाईप बदलून घेणार आहे. लक्ष दे याच्यामध्ये थोडासा बदल आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पहा लक्ष दे. हा विद्यार्थीची संख्या विद्यार्थी राहू दे माणसं राहू दे कोणी बी राहू दे संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण. 25 व्यक्ती आहेत. व्यक्ती असू दे विद्यार्थी असू दे कोणी बी असू दे 25 व्यक्तीची संख्या 25 गुणिले सरासरी 80 गुणाकार कर 25 8 200 आणि हा एक 0 आले 2000. त्यांच्यामधून एक व्यक्ती बाहेर गेला. आता मात्र लक्ष दे एक व्यक्ती नवीन आला तर एक ऍड होतो. एक व्यक्ती जर बाहेर गेला तर एक व्यक्ती कमी होतो. 25 व्यक्ती होते एक जर बाहेर गेला असेल तर आता राहिले 24. सरासरी कितीने कमी होते बाबा 0.5 न कमी होते. पूर्वी वाढते म्हटल्यावर याच्यात आपण वाढवत होतो 80 मध्ये आता कमी होते म्हणतं म्हणून त्या ठिकाणी 80 मधून 0.5 ने कमी कर. कारण एक व्यक्ती बाहेर गेला तर सरासरी कमीच होईल त्याच्यात काही शंका नाहीये. 0.5 ने काय होईल त्या ठिकाणी कमी होईल. मग 80 मधून 0.5 मध्ये अर्धा कमी कर किती होईल 79 त्या ठिकाणी 5 गुणाकार करून घे 24 चा 79.5 चा 79.5 गुणिले 24 4 25 चा 0 ह्याचे 2 4 9 36 आणि 2 36 आणि 2 38 ला 8 ह्याचे 3 आले 4 7 28 29 30 31. त्याच्यानंतर आले 2 5 10 ला 0 हाचा 1 येईल 2 9 92 18 18 आणि 1 19 चा 9 हाचा 1 येईल 2 7 14 आणि 1 येतील किती रे 15 येतील 15 15 हे 9 याच्या खाली आहे हे 5 इथं आहे
आणि 1 अलीकडे आहे भाऊ. 0 8 9 1 10 0 हातचा 1 5 3 8 1 9 इथं येईल त्या ठिकाणी किती आले रे. हा एक पॉइंट द्यायचा राहिला ना, पॉइंट नंतर एक अंक आहे. ठीक आहे, हे पॉइंट नंतर एक अंक आहे, 1 सोडला. 1908 इथे लिहून टाक. 1900 त्या ठिकाणी 8. आता एक विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर 1908 झालं. तो मध्ये होता त्यावेळा 2000 होतं. आता गेलेल्या विद्यार्थ्यांचं वजन काढायचं असेल तर एकूण विद्यार्थ्यांना आता राहिलेत किती, 24 राहिलेत. मग 24 जणांची 1908 आहे, 25 जणांची त्या ठिकाणी 2000 आहे. मग त्या ठिकाणी तुला गेलेल्या विद्यार्थ्याचं काढायचं असेल तर राहिलेल्या 24 विद्यार्थ्यांमधून या राहिलेल्या 24 विद्यार्थ्याचं जे काय वजन येतं ते एकूण त्या ठिकाणी व्यक्तीच्या वजनातून वजा करून दे. 2000 मधून 1908 वजा करायचे. 2000 वजा 1908 बघून घे. 0 मधून 8 वजा होत नाही. हे बघ इथे 1 राहील, 10 राहतील, 9 राहतील, 10 राहतील, 9 राहतील, 10. कळते का? हा, कळणं महत्वाचं आहे. अबे वजाबाकी करत असताना लक्ष दे. 2000 मधून 1908 वजा करायच्या. तोंडी बी केला तर चालतं, पण मी तुला करून दाखवतो बघ. 2000 वजा 1908. 0 मधून 8 वजा करायचे. 0 मधून 8 वजा होत नाहीत, कारण 0 लहान संख्या आहे, 8 मोठी संख्या आहे. मग शेजाऱ्याकडनं उसना घे. अबे शेजारीच भिकारी आहे, त्याच्याकडे काय, त्याच्या पलीकडे घे. ते बी भिकाऱ्याचीच लाईन आहे सगळी. पलीकडनं घे. हे बघ इथं 1, याला दे 10 झाले. आता याला 9 राहतील, हा याला देईल 10 होतील, हा 9 राहतील, याला देतील 10. आता झाले सगळे भिकारी श्रीमंत. टेन्शन घेऊ नको. 10 मधून 8 वजा कर 2. त्याच्यानंतर 9 मधून 0 वजा कर 9. 9 मधून 0 वजा कर, सॉरी 9 मधून 9 वजा कर 0. 1 मधून 1 वजा कर 0. आन्सर किती आलं? 92. जे काय बाहेर गेलेली व्यक्ती होते त्याचं वजन आलं 92 किलोग्रॅम. लक्षात आलं? त्याच्यानंतर सर यालाच शॉर्ट पद्धतीने सोडवून द्या. हा देतो ना, लक्ष दे. याला शॉर्ट पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायचं बघून घे. सुरुवातीची सरासरी, सुरुवातीची किंवा पूर्वीची सरासरी, सरासरी अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. हे बघ इथलीच पद्धत सांगून देतो मी. सुरुवातीला सरासरी किती होती? 80 किलोग्रॅम अधिक एकूण व्यक्ती 25 होते, 1 गेला, आता राहिले 24 गुणिले सरासरी वाढली का कमी झाली? इथं वाढलेली असू दे कमी असू दे, 0.5 ने कमी झाली, मग इथं 0. त्या ठिकाणी 5. ओके. त्याच्यानंतर 80 जशाच्या तसा अधिक 24 ने 0.5 ला त्या ठिकाणी बोलायचं आहे. 24 पंचे 120. पॉइंट नंतर एक अंक पॉइंट काढ इथं दे, कारण एक साइडनी सोडतो आपण. पॉइंट नंतर एक अंक आहे ना, मग आपण पण एक संख्या सोडून देतो. 80 अधिक किती आलं रे बाबा? 12 आलं. 80 आणि 12, 80 90, 90 आणि 2 किती आली? 92 किलोग्रॅम. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. लक्ष द्या व्यवस्थित. दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येतं, त्याच्यात काही शंका नाही. थोडासा सराव जर झाला तर सोडवता येईल. पाहून घे पुढचं क्वेश्चन. पहा रे पुढचे क्वेश्चन, काळजीपूर्वक पहा, लक्ष द्या. परीक्षेला येणारे क्वेश्चन आहेत, आलेले आहेत 3 3 4 4 5 5 वेळा. पोलीस भरतीला, तलाठीला, ग्रामसेवकला परीक्षेने विचारलेले आहेत, कंबाईनला विचारलेले आहेत. हे सगळे क्वेश्चन PYQ आहेत, पाठीमागं परीक्षेने विचारलेले. याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन पहा. घरी पुस्तकामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत, त्याचा सराव करा, परीक्षेत सोडवता येईल. प्रश्न पाहून घे. एका 8 व्यक्तीच्या कुटुंबात काय दिले बाबा? 24 वर्षाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा एक नवीन व्यक्ती आला. म्हणजे एका कुटुंबात 8 व्यक्ती आहेत. या 8 व्यक्तीपैकी एकाचं वय 24 वर्ष आहे. तो 24 वर्षाचा काही कामानिमित्त बाहेर गेला आणि एक नवीन व्यक्ती तिथे आला. पाहुणा बिवणा कोणतरी असेल, काय आपल्याला घेणं का देणं त्याचं. 24
वर्षीय व्यक्तीच्या जागी दुसरा एक नवीन व्यक्ती आल्याने त्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या वयांची सरासरी 2 ने वाढली तर त्या नवीन आलेल्या व्यक्तीचं वय किती? प्रश्न साधा आहे. 8 माणसांचं एक घर आहे. या 8 माणसांच्या घरामध्ये एका पोराचं वय 24 वर्ष दिलं, बाकीच्यांच्या वयांचं काही घेणं देणं नाही, दिलं बी नाही. ते कामानिमित्त बाहेर गेलं, तिथे एक नवीन व्यक्ती आली, पोरगा असेल पोरगी असेल, तुला काय करायचं त्याच्यावर घेणं देणं. हा, तर ते आल्याच्या नंतर त्यांची जी काही पूर्वीची सरासरी होती त्या पूर्वीच्या सरासरीपेक्षा वाढ झाली कितीनी? 2 नी. तर तुम्हाला विचारलंय नवीन आलेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी काय आहे रे? वय किती विचारलंय. टेन्शन घ्यायची गरज नाही, नीट लक्ष दे. व्यक्ती किती आहेत? 8. बरोबर आहे, 8. एक बाहेर गेला, एक परत आला, व्यक्तीची संख्या समान झाली. एक गेला तर दुसरा आला ना, म्हणजे 8च व्यक्ती झाल्या. एक बाहेर गेला त्या ठिकाणी दुसरा आला, त्यावेळी सरासरी कितीने वाढली? 2 नी. याला 2 नी गुण 8 दोन्ही किती झाले? 16 झाले. प्रत्येकावरती 2 2 2 वाढले, याचा अर्थ सरासरी 2 नी वाढली. आता 24 वर्षाच्या व्यक्तीच्या जागी ती व्यक्ती आली, म्हणजे तिचं त्या ठिकाणी 24 वर्षापेक्षा वय जास्त असेल कमी असेल काय आपल्याला घेणे देणे नाही, परंतु हे सांगतं 2 ने वाढते, याचा अर्थ ती व्यक्ती जास्त वजनाची आहे. 24 त्या ठिकाणी सॉरी वजन नाहीये, वय आहे. थोडस समजून घ्यायचं, कुठं वय देतं कुठं वजन देतं, काय त्या ठिकाणी लोड घ्यायची गरज नाहीये. 24 वर्षाचा व्यक्ती गेली, त्या ठिकाणी दुसरी आली, दुसरी आल्यानंतर सरासरी 2 ने वाढली. 8 व्यक्ती आहेत, प्रत्येकावर 2 2 2 वाढले तर 16 झाले. आणि 24च्या जागी दुसरा आला, त्यांनी याचं 24 वर्ष वय भरून काढलं प्लस वाढलं वरती, म्हणून हे 16 प्रत्येकावरती 2 वाढलेले प्लस भरून काढलेले 24. 24 आणि 16 दोघांची टोटल करायची, याचं उत्तर येतं 6 आणि 4 10 0, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. किती येईल? नवीन आलेल्या व्यक्तीचं किती असेल त्या ठिकाणी वय आहे ना, हा वय असेल किती? 40 वर्ष. अवघड नाहीये. परत एकदा रिपीट सांगून देतो. 24 वर्षाचा गेला, त्या ठिकाणी दुसरा आला, त्यांनी त्याचे 24 भरून काढले हो, त्याच्यानंतर सरासरी पुन्हा 2 ने वाढली प्रत्येकावरती. 8 व्यक्तीवरती 2 2 वाढली म्हणून आपण 16 दिले, त्याचे गेलेल्याचे 24 त्यांनी भरून काढले म्हणून त्याचं 24 आणि वाढलेले वरचे 16, असं झालं त्याचं टोटल 40 वर्ष वय आहे. थोडस वयच्या ठिकाणी वर्ष होऊ शकतं, वर्षाच्या ठिकाणी वय होऊ शकतं. तुला काय वय आणि वर्ष काढायचं परीक्षेमध्ये, वयच काढा असं काही नाहीये, वर्ष काढ असंच काही नाहीये, फक्त उत्तर येणं गरजेचं आहे. वय विचारलं तर प्रश्नात वय पहा, पर्यायात उत्तर वय शोध. वरती तुला जर त्या ठिकाणी वजन विचारलं तर वजन काढ, पर्यायात वजन शोध किलोग्रॅम मध्ये, काय त्या ठिकाणी त्रास घेण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे याच पद्धतीचा, या टाईपचा हा शेवटचा क्वेश्चन आहे. हे टाईप जर तू पाहिले तर तुला पोलीस भरतीला अडचण येणार नाही, त्याच्यानंतर सीटीईटीला अडचण येणार नाही, टीईटीला अडचण येणार नाहीये, त्याच्यानंतर बाकीच्या सरळ सेवेच्या परीक्षा या परीक्षेला अडचण अजिबात येणार नाही. काळजीपूर्वक पाहून घ्यायचं. एका बोटीतील 12 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 70 किलोग्रॅम आहे, त्यातील 60 किलोग्रॅम वजनाचा एक व्यक्ती खाली उतरला व त्या बोटीमध्ये एक नवीन व्यक्ती आला, तेव्हा सर्वांची सरासरी कितीने वाढली रे बाबा? 1 ने वाढली. सेम क्वेश्चन या पद्धती सारखाच मिळता जुळता थोडासा आहे, परंतु इथं सरासरी दिली, इथं सरासरी दिली नव्हती. याला कशा पद्धतीने सोडवायचं नीट बघून घे. एका बोटीतील व्यक्तीची संख्या 12, आपण आपल्या पद्धतीने सोडवू. संख्या गुणिले सरासरी. लक्षात घे, मी जवळपास एकाच मेथडने तुला सर्व प्रश्न सोडवून दिले. का बरं? परीक्षेत तुला ही मेथड लक्षात राहील. प्रत्येक टाईपला जर अलग अलग सांगितलं तर तुझा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण. बोटीतली व्यक्ती 12 गुणिले सरासरी किती रे बाबा? 70 किलोग्रॅम. ओके, 12 7 84 840. त्याच्यानंतर एक व्यक्ती खाली उतरला, त्याच्या ठिकाणी नवीन आला, म्हणजे व्यक्तीची संख्या किती झाली? 13 झाली का 12? 12 झाली. एक खाली गेला, त्या ठिकाणी दुसरा आला, 12 गुणिले सरासरी कितीने वाढली? 1 ने वाढली. 1 ने वाढली म्हणजे झाली किती? 71. गुणाकार कर, गुणाकार कर. 12 1 12 चे 2. त्याच्यानंतर ह्याचा 1 12 7 84 किती झाले? त्या ठिकाणी 85.
आता नवीन व्यक्ती आल्याच्या नंतर वजनाची टोटल झाली किती? 852. जुनी माणूस होता त्यावेळेस टोटल किती होती? 840. एक व्यक्ती 60चा गेलाय त्याच्याबद्दल चर्चा करू आपण जरा थांब. 12 व्यक्ती सरासरी 70 एकूण झाली 840. पुन्हा व्यक्ती एक खाली गेला, नवीन एक आला, व्यक्तीची संख्या 12च झाली. त्याच्यानंतर सरासरी एक न वाढली 71. या दोघांचा गुणाकार केला 852. नवीन व्यक्ती आल्यावरती एकूण झाली वजनाची 852. जुना व्यक्ती होती त्यावेळी किती झाली? त्या ठिकाणी होती त्यावेळी 840. आता नवीन व्यक्ती आल्यावर वजन किती वाढलं हे आपण काढू. नवीन व्यक्ती आल्यावर वजनात वाढ किती झालेली? 852 मधून 840 वजा कर. 52 मधून 40 वजा केलं तर उत्तर किती आलं? त्या ठिकाणी 12 किलोग्रॅम. उत्तर नाही आलं, वाढ झाली. वाढ 12 किलोग्रॅम वाढ झाली. आता 12 किलोग्रॅम एक्स्ट्रा वजन आहे त्या पोराचं. म्हणजे 60 वर्षाचा खाली गेला त्याच्या ठिकाणी दुसरा आला म्हणजे त्याचे 60 यांनी भरून काढले म्हणून अधिक 60 त्याचे भरले, एक्स्ट्रा वाढले 12. 12 ने 60 झाली किती? 72 किलोग्रॅम. 72 किलोग्रॅम. लक्षात घे, जो खाली उतरलाय त्याचे ऍड करायचे, कारण त्यांनी उतरला तरी नवीन आलेल्यांनी त्याचे 60 भरले, एक्स्ट्रा 12 झाले म्हणून वाढलेले 12 प्लस उतरलेले 60 भरून काढले म्हणून झाले किती? इथं 72 किलोग्रॅम. याला मी शॉर्ट आहे पूर्वीची, त्याच्याने सांगून देतो, बघून घे. सरासरी किती होती? 60 किलोग्रॅम. त्याच्यानंतर 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 सरासरी ओके, अधिक फायनल व्यक्ती किती आहे? 12 गुणिले सरासरी वाढली का कमी झाली? सरासरी 1 ने वाढली, वाढ झाली 1. बरोबर आहे. 12 1 12 अधिक 60. 60 आणि 12 72. सॉरी, हे सोपं आहे, हे सोपं आहे पण लक्षात राहिलं पाहिजे. तोच फॉर्म्युला आहे पाठीमागचा. पूर्वीची सरासरी अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढ झालेली सरासरी. वाढ झालेली सरासरी. या पद्धतीनं हे सोडवू शकतो किंवा त्या पद्धतीने डबल डबल रिपीट व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल. दोन्हीनी हे सोपं वाटतं, हे बी सोपं वाटतं, दोन्हीपैकी कुठलेही घे, काय अडचण नाहीये. इथं आहे पूर्वीची सरासरी. पूर्वीची सरासरी सरासरी दिले रे पाठीमागं, काय अडचण नाहीये. त्याच्यानंतर एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. पूर्वीची सरासरी होती 60. नाही एकच मिनिट, त्यातील 60 किलोग्राम वजनाचा व्यक्ती उतरला. पूर्वीची सरासरी 70 आहे. 70 एकच मिनिट. त्याच्यात पूर्वीची सरासरी नाही लिहायची. उतरलेल्या व्यक्तीचं वजन, उतरलेल्या व्यक्तीचं वजन 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 60 किलोग्राम. त्याच्यानंतर वाढ झाली किती? व्यक्ती 12 गुणिले 12 1 12 72. याच्यामध्ये काय लिहायचं? इथं सोडवताना उतरलेल्या व्यक्तीचं वजन किती होतं? 60. त्याच्यानंतर 12 एकूण व्यक्ती वाढलेली सरासरी 1. त्याच्याने कोणतेही हे सोपं आहे, मी तुला सांगून देतो, कारण याच्यावरती सगळेच क्वेश्चन सोडवता येतात. याच्याने मी घेतो थोडासा तुला विचार करावा लागतो. कारण पूर्वी कसं होतं? पूर्वीची सरासरी, कारण एक व्यक्ती वाढत होता, त्याच्यानंतर इथं मात्र दिलं तुला त्या ठिकाणी काय? एक व्यक्ती उतरला त्या ठिकाणी दुसरा आला म्हणजे व्यक्तीची संख्या वाढलेली नाही. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. व्हिडिओ रिपीट पहा, प्रश्न सोडवता येतील. या टाईपचा हा शेवटचा क्वेश्चन होता. याच्यानंतर येतील पुढच्या टाईपचे क्वेश्चन. हा सरासरीचा भाग 3 आहे. याच्यानंतर सरासरी भाग 4 सुद्धा आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या.